नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. उस्मानाबादमध्ये शिवसेनेनं ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसते आणि त्यांनी मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये कार्यकर्त्यांनी आज आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. पण हे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते, तेव्हा या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या अब्दुल सत्तारांनी मध्यरात्री काँग्रेस पक्षाचा एकीकडे तर राजीनामा दिलाच, पण रात्री त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांच्या समवेत ही भेट झाली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या यावरून चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून उमेदवारांची 8वी यादी काल जाहीर करण्यात आली, ज्यात कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातले 38 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातल्या गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढतील, तर मध्य प्रदेशातल्या भोपाळमधून दिग्विजय सिंग निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशोक चव्हाण यांना आता थेट आव्हान देण्याची तयारी भाजपनं केलेली दिसते, कारण आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्या विरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या नांदेडमधल्या निकालाकडे देखील सगळ्यांचंच लक्ष असेल. मुंबईचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक आहेत, पण यांच्याविषयी पक्षात नाराजी असल्यानं त्यांच्याही नावाबाबतचा सस्पेन्स कायम असल्याची चर्चा होती. भाजपची रात्री यादी जाहीर झाली आणि ज्यामध्ये गोव्याच्या 3 आणि गुजरातच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. आज महायुतीचा शुभारंभ होणार आहे प्रचाराचा. कोल्हापुरातून तपोवन मैदानावर इथे जोरदार तयारी करण्यात आलेली आपण दृश्यांमध्ये बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातले महायुतीचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित असतील. बातमी गोव्यातली असंवेदनशीलतेचा कहर असलेलीच बातमी म्हणायला हवी, जिथे स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मृतदेह ज्या कला अकादमीमध्ये ठेवण्यात आला होता त्या ठिकाणचं शुद्धीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आता या चौकशीचे या संदर्भात आदेश दिल्याचं कळतंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांबाबतचा जो वाद निर्माण झाला ते सनातनशी संबंधित असाही आरोप काहींनी केला होता, पण सकृतदर्शनी तसं दिसत नाही असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या उमेदवार कांचन कुल असा सामना रंगणारे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी देण्यात आली आणि त्यांचं पवार घराण्याचे कौटुंबिक संबंध आहेत आणि ही लढत म्हणूनच महत्त्वपूर्ण असणार आहे. केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत विमानतळावर करण्यात आलं. गेल्या वर्षीपेक्षा भाजप जास्त जागा जिंकेल असा विश्वासही गडकरींनी यावेळी व्यक्त केला. चंद्रपूरच्या जागेवरून काँग्रेस पक्षात वादळ निर्माण झालेलं आहे. यादीत विनायक बांगडेंना उमेदवारी जाहीर झाल्यावर याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ज्यामध्ये अशोक चव्हाण हे विनायक बांगडेंच्या उमेदवारीवरून नाराज असल्याचं दिसतं आहे. भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवाराची घोषणा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. प्रफुल्ल पटेल हे उमेदवारी जाहीर करतील असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. भाजपकडून 25 तारखेला उमेदवार जाहीर होणार असल्याचं देखील त्यानंतर सांगण्यात आलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपत आलेले माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष राहून निवडणूक रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली आहे. 2009 वागचौरेंनी सेनेच्या तिकिटावरून रामदास आठवलेंचा पराभव केला होता. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 15 वर्ष खासदार असणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाण यांना डच्चू देण्यात आला आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आणि पवार यांना उमेदवारी देताना पक्षानं विश्वासात आपल्याला घेतलं नाही असा आरोप आता चव्हाण यांनी केला आहे. संजय शिंदे यांना माढ्यात टक्कर देण्यासाठी भाजपनं काँग्रेसचे साताराचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले, त्यामुळे ही लढत देखील महत्त्वाची ठरणार आहे.
सर्व मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलेलं दिसतंय, कारण युतीतल्या सगळ्या मित्रपक्षांची मुख्यमंत्र्यांसोबत काल एक बैठक झाली, ज्यात रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर उपस्थित होते. धनंजय मुंडेंनी परळीमध्ये मॉर्निंग वॉक करताना तिथल्या नागरिकांशी गप्पा मारल्या. टॉक विथ मॉर्निंग वॉक असा प्रचाराचा फंडा त्यांच्याकडून वापरला जातोय. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उद्योजकांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार भाजपचे सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आणि दुसरीकडे काँग्रेसचं मच्छिंद्र कामत यांना तिथून उमेदवारी दिली आहे. रावसाहेब दानवे यांना साले काय असतं हे दाखवून देऊ असा इशारा जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी दिला. दानवे हे न झालेल्या विकासाची कितीही री ओढत असले तरी यावेळी त्यांचा पराभव अटळ असल्याचं औताडेंनी म्हटलंय. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून शिवसेनेला अजून विचारण्यात आलेलं नाही. डॉक्टर सुभाष भामरे किंवा भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला नाही असं शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल अण्णा माळी यांनी म्हटलंय. अखेर अलिबागमध्ये काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरेंच्या सोबत राहणार असल्याचं स्पष्ट झाले. अलिबाग मुरुडमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान त्यांची दिलजमाई झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून कृष्णाभिमान स्थिरीकरण योजनेच्या नावाखाली बाहेर पडलेल्या मोहिते पाटलांवर राष्ट्रवादीचे माढ्यातले उमेदवार संजय शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या आणि पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी हा प्रवेश आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. बाळू धानोरकर यांना काँग्रेस पक्षाची चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे आणि अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अमरावती लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक रिंगणात रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा उतरल्यात. त्यांना विजय मिळावा यासाठी गांधी चौक ते अंबादेवी संस्थानपर्यंत काही कार्यकर्त्यांनी लोटांगण घालत त्यांच्या विजयासाठी अंबादेवीकडे साकडं घातलं. पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आपल्या दुसऱ्या भाषणात मोदींचा त्यांनी एकेरी उल्लेख केला. इतकंच नाही तर आजोबांना पंतप्रधान करायचे आणि माझ्या प्रगतीतच तुमची प्रगती असं समजून कामाला लागा असा सल्ला त्यांनी दिला आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पाचव्यांदा निवडणूक लढवणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या प्रचारात युतीचा संयुक्त पदाधिकारी लोकप्रतिनिधी मेळाव्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतंच शिर्डीत शनिदर्शन घेतलं. मोदींना आपला विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी राष्ट्रहितासाठी काम करणारा माणूस आणि मला राजकारण नाही तर समाजकारण करायचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं कळतंय. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे आणि माझ्यात कोणताच वाद नाही असं रामराजेंनी आता स्पष्ट केलंय. राजकारणाचा आणि आमच्या वादाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. रत्नागिरीतल्या पाटबंधारे विभागाच्या कामावेळी काँग्रेस राष्ट्रवादीनं जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जालना लोकसभेची जागा आपण लढलो किंवा नाही लढलो तरी शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात आपण प्रचार करणार असल्याचं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हटलंय. अंबरनाथमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. सेना नगरसेवक राजू शिर्के आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महेश गोरे यांच्यात निवडणुकीपासूनच वाद होते आणि त्यातूनच दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं पर्यवसान थेट हाणामारीत झालं. राहुल गांधींनी भाजपचे सर्वच नेते चौकीदार चोर असल्याचं म्हटलं आणि त्यामुळे वाशिमच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झालेला होता. राहुल गांधींविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पहिल्यांदा ते आधी नांदेडला आले आणि त्यावेळी विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत झालं. पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाच्या प्रदर्शनावर मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं आक्षेप घेतलाय. 5 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं आणि जर सत्ताधारी पक्षच आचारसंहितेला पायदळी तोडवणार असेल तर मनसेला ठोस पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी दिला. भिवंडीमध्ये लोकसभेसाठी काँग्रेसनं सुरेश टावरेंना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी बंड पुकारलेला आहे आणि भाजपकडून कपिल पाटील यांना रिंगणात उतरवल्यामुळे भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांची नाराजी सुद्धा आता उघड झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात 298 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सरपंच पदासाठी जनतेतून निवडणूक होते आहे. मतदारांमध्ये सध्या उत्साह दिसतोय. 2014च्या निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधानांनी दाभाडी गावाला विकासाचं आश्वासन दिलं होतं, पण तिथे विकास अजूनही पोहोचलेला नाही आणि त्यामुळेच दाभाडी वासियांकडून रोष व्यक्त केला जातोय. लोकसभा निवडणुकीवर त्यामुळे या ग्रामस्थ बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहेत. अकोलामध्ये मोहम्मद अली रोडवर असलेल्या इमारतीला भीषण आग लागली. आपण दृश्यांमध्ये बघतो अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर करण्यात आले. पुण्यातल्या वडाची वाडी इथं पुष्कराज झाडो या 2 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याच्या सुटकेसाठी पुणे पोलिसांची विविध पथकं शोध घेत होती आणि यानंतर अपहरणकर्त्यांनी पुष्कराजला वडाच्या वाडी परिसरात सोडून तिथून पळ काढलाय. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही ब्लॉक नाही. मध्य आणि हार्बर लाईनवर मात्र दुरुस्तीची कामं केली जातात. पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे, ज्यात महायुती विरुद्ध आघाडी अशी लढत रंगणार आहे. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकानं शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूरमध्ये वाघवे गावामध्ये प्राथमिक शाळेचं छत कोसळलं आणि त्याच्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नसलं तरी जर तिथे विद्यार्थी असते तर नुसताच तिकडे किती अनर्थ ओढवला असता हे आपण बघतोय. सामाजिक भान जपत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेंनी पोलिसांच्या सहकार्यानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सेल्फी विषयक जनजागृती उपक्रमाला नागपुरातून सुरुवात केली आहे. 2011 ते 17 या काळात सेल्फी काढताना जगात 259 मृत्यू झालेत. 159 मृत्यू हे फक्त भारतातले आहेत असा अहवाल अमेरिकेच्या जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर या संस्थेनं जाहीर केला. व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटीच्या रोजच्या प्रवासी संख्येत कमालीची घसरण होते. अपघात, त्याचबरोबर कंत्राटी शिवशाही मालकांची अरेरावी अशा अनेक कारणांमुळे सध्या रोजची प्रवासी संख्या 9 महिन्यांमध्ये 70 लाखांवरून 58 लाखांपर्यंत घसरली आहे. मुंबई दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेकडून लवकरच एक सुखद धक्का दिला जाणार आहे आणि सीएसएमटी ते दिल्ली राजधानी आठवड्यातून 5 दिवस करण्याचे संकेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले. शनिवारी सकाळपासूनच म्हणजे काल सकाळपासूनच तापमानातला फरक मुंबईमध्ये जाणवतो आहे. कालचं कमाल तापमान हे 34 डिग्रीच्या आसपास होतं. हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या देवनार कत्तलखान्याचं 3 टप्प्यात आधुनिकीकरण केलं जाणार आहे. जुन्या वाड्यांची सुधारणा, नवीन बांधकामं, सुरक्षा रक्षक चौकी आणि आकर्षक प्रवेशद्वार यासह अनेक सोयीसुविधा या कत्तलखान्यात लवकरच केल्या जातील. लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी आणि न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर महापालिकेनं मुंबईतल्या जवळपास फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. दृष्टीहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखायला मदत होऊ शकेल असं मोबाईल ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आरबीआयनं उच्च न्यायालयात दिली आहे. विरार रेल्वे स्थानकातली दृश्य आपण बघतोय. धावत्या रेल्वेमध्ये चढणाऱ्या सुरेंद्र झा हा तोल जाऊन धावत्या ट्रेनखाली येत असल्याचं पाहून आरपीएफचे मुकेश त्यागी यांनी त्यांचा जीव वाचवलेला आपण या दृश्यांमध्ये बघतोय. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथे बालाजी जिनिंगला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आपण बघतोय. लाखो रुपयांचा कापूस आणि मशीन तिथे जळून खाक झालेला आहे. वर्षभरातली 3री घटना इथे. यामागे घातपात असल्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होते. निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात आणि भाजप प्रचाराचा नारळ आज फोडणारे देशात 500 ठिकाणी भाजपनं विजय संकल्प रॅलीचं आयोजन केलं. आज आणि 26 तारखेला या विजय संकल्प रॅली आयोजित करण्यात आल्या. भाजप अध्यक्ष अमित शहा काही वेळातच आग्र्यामध्ये विजय संकल्प रॅलीत सहभागी होतील आणि योगी आदित्यनाथ दुपारी 12 वाजता सहारनपूर इथल्या रॅलीमध्ये सहभागी होतील. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपत्तीवरून आता हल्लाबोल केलेला आहे. खासदार असलेले राहुल गांधी यांची संपत्ती 2004 मध्ये 55 लाख होती आणि त्यानंतर ती 9 कोटींवर कशी काय गेली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधल्या अमेठीसह केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एम रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केल्याचं कळतंय. पाकिस्तानवरच्या भारताच्या एअर स्ट्राईकवर राहुल गांधींचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस अडचणीत आलेली आहे.
सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. पक्षात राहून पक्षाविरोधात बोलणं भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना महागात पडलेत आणि यंदा भाजपनं त्यांचा पत्ता कट केलाय. पंतप्रधानांवर सातत्यानं सडकून टीका करणाऱ्या सिन्हा यांना पक्षानं पटना साहिब मतदारसंघातून तिकीट दिलेलं नाही. परेश रावल देखील यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवडणूक न लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सपना चौधरीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अशी माहिती कळते. उमा भारती यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. निवडणूक न लढवण्याची आणि पक्षासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती आणि त्यानुसारच त्यांना आता भाजपचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आलं. नवी दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी आता पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे आणि वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधानांच्या विरोधात 111 शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. जागतिक क्षयरोग दिनानिमित्तानं पुणे महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं कमला नेहरू रुग्णालय पुणे येथे क्षयरोग जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये फ्रीराईड वर्ल्ड टूर स्कीइंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जगभरातले दिग्गज स्कीइंगपटू यात सहभागी झाले. 600 मीटर उतारावरून अगदी सराईतपणे या सगळ्या खेळाडूंनी स्कीइंग केलं. अर्जेंटिनामध्ये गर्भपात कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात नुकतीच निदर्शनं करण्यात आली. दृष्टीनं नवीन ज्या वेगळ्या नोटा किंवा नाणी ओळखायला मदत होऊ शकेल यासाठीचं एक मोबाईल ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती आरबीआयनं हायकोर्टात दिली आहे. खादीच्या कपड्यांची मागणी बाजारात वाढते आणि त्यामुळे खादीच्या विणकरांना चांगले दिवस आलेले आहेत. या उद्योगातून वर्षाला 2000 कोटींपर्यंतचा महसूल सध्या उपलब्ध होतोय. वाहन चालकांना ऑक्टोबर 2019 पासून चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आता नव्या रूपात मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं QR कोडसह आणखी नवी माहिती देखील यामध्ये असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सनं 12व्या हंगामाची सुरुवात काल विजयानं केली. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 7 गडी राखून त्यांनी मात केली. मणिकर्णिका या सिनेमामध्ये झाशीच्या राणीची भूमिका साकारल्यानंतर कंगना रनौत आता एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. जयललिता यांच्या आयुष्यावरच्या बायोपिकमध्ये कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत 64वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला, ज्याच्यासाठी बॉलिवूडचं तारांगण अवतरलं होतं. श्रीदेवी यांना मरणोत्तर फिल्मफेअर लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड जाहीर झाला आणि त्यानंतर हेमा मालिनी यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.